Yes. Hello, friends. Electrochemistry. And previous lecture was related to potentiometry experiment. In short, again I have written here. This we have considered in detail in our previous lecture. External supply C, normally 2.0 volt. This important wire AB, high resistance wire. This is sliding contact J jockey गॅलॉनोमीटर. ओके. आणि मग तो कसा एक्सपेरिमेंट करायचा, तो बिल अटॅच करायचं नाही का, इथं रिओस्टॅट असतो, बरोबर आहे ना. ते सगळं आपण बघितलेलं आहे. रिओस्टॅट पुन्हा एकदा नवीन पॉईंट बघताना याचं थोडंसं असावं आपल्या रेफरन्सला बाजूला म्हणून लिहिलं आहे. की होल 3 की होल्स अँड 2 कीज. त्या अरेंजमेंटमध्ये थोडासा इथं बदल केला आहे. म्हणजे ओव्हरऑल त्यातलं जे काही इलेक्ट्रॉनिक्स किंवा आपण त्यातली सायन्स करेक्ट असेल तर ही पण अरेंजमेंट करेक्ट आहे. इथं की असणारच, 2 कीज आहेत, इथं की असणारच, कारण हा सर्किटमध्ये यायला पाहिजे. आणि इथं की टाकली तर हा सर्किटमध्ये येईल, नल पॉईंट. आणि इथली की काढली, इथे टाकली की हा बाहेर गेला, हा सर्किटमध्ये आला, नवीन नल पॉईंट. ए डी अँड ए डी फ्रँक असं आठवा. आणि मग नॉन ई एम एफवाला हा आणि अननोन ई एम एफवाला हा, एकदा हा सर्किटमध्ये आला, याला बॅलन्स केलं, इथं की टाकली, इथं आणि इथं. नंतर इथली की काढली, मग त्यावेळेला काहीतरी ए डी डिस्टन्स आलं होतं. नंतर इथली की काढली, इथे टाकली, म्हणजे हा सर्किटमध्ये आला, हा म्हणजे हा बाहेर निघाला, ॲज इफ इट इज नॉट इज प्रेझेंट इन द सर्किट, ॲज इफ वी हॅव रिमूव्ड दॅट. पुन्हा एक नवीन नल पॉईंट इकडे किंवा इकडे येईल, वेगळ्या ठिकाणी येईल, त्याला आपण डी फ्रँक, म्हणजे 2 डिस्टन्स मिळाले. आणि याचं ई एम एफ माहिती आहे, मग त्यावरून याचं काढता येतं इक्वेशन, पॉइंट-ऑफ कॉम्पेन्सेशन मेथड. दिस वी हॅव स्टडीड प्रिव्हियसली इन आवर प्रिव्हियस लेक्चर. थोडी ओळख करून दिली पुन्हा एकदा, कारण का सो बाय युझिंग दिस मेथड, मग तो कुठलेही सेल्स असतील, झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेल आणि सिल्वर हाफ सेल, किंवा कॉपर हाफ सेल आणखी सिल्वर हाफ सेल, असे एनी 2 हाफ सेल्स. आणखी हाफ सेल्समध्ये पण वेगळे वेगळे थोडे प्रकार असतात. ब्रॉडली त्यांची सायन्स हेच, एनी 2 हाफ सेल्स वेन वी जॉईन एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, इट मेक्स अ सेल. आणि त्या सेलचं मग इथं जोडायचं निगेटिव्ह पॅरलल, म्हणजे त्याच्यामध्ये जो ॲनोड असेल निगेटिव्ह म्हणून काम करणार. जसं झिंक हाफ सेल आणि कॉपर हाफ सेलमध्ये झिंक इज ॲनोड, तर झिंकची रॉडमधून आलेली वायर इथे येणार, कॉपरची इथे येणार, म्हणजे इन पॅरलल. आणि मग आपण तर याच्याने काय करू शकतो, वी कॅन फाइंड दी ई एम एफ ऑफ द एंटायर सेल. त्या सेलचा पूर्ण ई एम एफ वोल्ट्समध्ये आपण काढू शकतो या मेथडनी, पोटेन्शिओमेट्री मेथड. ओके. थोडक्यात पुन्हा सांगितलं, गरजेचं आहे ते. पण आता कल्पना करा की माझ्याकडे 10 हाफ सेल्स आहेत, नाही का. आणि हे सगळं करत असताना सध्या सुरुवातीला मी स्टँडर्ड कंडिशन हे फिक्स ठेवतो. स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजे काय, तर 298 केल्विन, नाही का, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. जर गॅस इन्वॉल्ड असेल तर येणार आहे आता पुढं. आणि युनिट ॲक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतात, पण आता सध्या आपण 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असं म्हणून पुढं जाऊ. ओके. स्टँडर्ड कंडिशन हे फिक्स ठेवलं. ते बदललं तरी काय होतं त्याचाही विचार होणार आहे. सध्या ते फिक्स ठेवलं. टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन आणि गॅस इन्वॉल्ड असेल तर प्रेशर, हे 3 फॅक्टर्स मग स्टँडर्ड कंडिशन्स म्हणायचं. अँड यू टेक एनी 2 हाफ सेल्स, जसं की सुरुवातीला आपण घेतला होता झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, नाही का. मग झिंक हाफ सेल ॲनोड म्हणून काम करतो, हा कॅथोड म्हणून काम करतो, आम्हाला माहिती आहे. मग त्याप्रमाणे ते निगेटिव्ह झिंकचा इकडं, पॉझिटिव्ह कॉपरच्या इकडं असं जोडलं, म्हणजेच ते रिप्रेझेंटेटिव्ह तो आला पॅरललमध्ये. आणि मग एकदा हा सर्किटमध्ये आणून नल पॉईंट काढला, एकदा हा सर्किटमध्ये आणून नल पॉईंट काढला, आणि ते इक्वेशन आहे आधीच्या लेक्चरमध्ये, त्याप्रमाणे ई एम एफ ऑफ दिस सेल वी कॅन फाइंड आउट. पण आता गमत बघा, मी सांगत होतो की आपल्याकडे झिंक हाफ सेल आहे,
हे जॉईन केल्यानंतर कॉपर हाफ सेल आहे, मग सिल्वर हाफ सेल आहे, म्हणजे Ag इन कॉन्टॅक्ट विथ Ag प्लस आयन्स, नाही का, झिंक इन कॉन्टॅक्ट विथ Zn+2 आयन्स, मॅग्नेशियम हाफ सेल आहे, असे कितीतरी, आणि त्यात आणखी काही प्रकार असतात आपण बघणार आहोत. मग आपल्याकडे 10 हाफ सेल असतील तर किती सेल होणार बघा ना. समजा झिंक हाफ सेल कॉपर हाफ सेल बरोबर, झिंक हाफ सेल सिल्वर हाफ सेल बरोबर, झिंक हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल बरोबर, झिंक हाफ सेल ॲल्युमिनियम हाफ सेल बरोबर, झिंक हाफ सेल आणखी वेगळे वेगळे हाफ सेल्स असतात, गोल्ड हाफ सेल वगैरे वगैरे. ओके. आणि मग प्रत्येक सेलचं EMF कुठलंही असू दे, पण झिंक हाफ सेल, उद्या मग कॉपर हाफ सेल आणि मॅग्नेशियम हाफ सेल, कॉपर हाफ सेल सिल्वर हाफ सेल, कॉपर हाफ सेल ॲल्युमिनियम हाफ सेल, असं एवढे पॉसिबल सेल्स आहेत. ओके. कॉम्बिनेशन दोघांचे 10 हाफ सेल्स असतील, 10C2 तो तुमचा मॅथ्समधला फॉर्म्युला. किती आकडा येतो मोठा बघा, मला कळवा व्हॉट्सॲपवरती फॉर्म्युला. तर म्हणजे एवढं तरी कळलं ना की समजा 10 हाफ सेल आहेत माझ्याकडे, तर झिंक हाफ सेल एक फिक्स ठेवला तर उरलेल्यांच्या बरोबर तेवढे सेल्स, कॉपर हाफ सेल फिक्स ठेवला तर उरलेल्यांच्या बरोबर सेल्स, ॲल्युमिनियम हाफ सेल आणि सिल्वर हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल, असे सो मेनी सेल्स आर पॉसिबल. ही एक गोष्ट. मग प्रत्येकाचं इट इज पॉसिबल, पण ते किचकट झालं ना, परत हेक्टिक झालं. प्रत्येक सेपरेट सेलचं वी कॅन फाइंड EMF बाय पोटेन्शियोमेट्री मेथड बेस्ड ऑन पॉगेनडॉर्फ्स कॉम्पेन्सेशन मेथड. तो फॉर्म्युला शेवटी वापरला आहे ना आपण. एक ती गोष्ट आहे. पण तोपर्यंत आम्हाला हे पण कळलेलं आहे की त्या हाफ सेलमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा झिंक हाफ सेल घेतला आपण नेहमीचा चर्चेतला, इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड. मग आता इलेक्ट्रिकल डबल लेअर वेन इट इज कपल्ड विथ कॉपर हाफ सेल, समजा हा झिंक हाफ सेल असेल आणि तो कॉपर हाफ सेल बरोबर जोडला असेल, तर इकडं निगेटिव्ह, रॉडवरती इलेक्ट्रॉन रिच आणि सोल्युशन पॉझिटिव्ह. ओके. सो इलेक्ट्रिकल डबल लेअर म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड इन दॅट हाफ सेल. तसंच कॉपर हाफ सेलमध्ये पण इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप झालं आहे, फक्त नेचर अपोजिट आहे. आणि मॅग्नेट्यूड पण कशावरती, मग मॅग्नेट्यूड तर मग आम्ही मागे शिकलो आहे, चर्चेत आलं आहे. काय चर्चेत आलं आहे आठवतं आहे का? मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल पोटेन्शियल, त्यालाच इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हटलं. मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल ते कशावरती अवलंबून आहे? मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिपेंड्स ऑन व्हॉट? डिपेंड्स ऑन कंडिशन्स प्लस नेचर. म्हणजे तो शेवटी त्या कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, तर त्या ॲटमची इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची किंवा एक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वेगळी वेगळी आहे, ती त्याच्यावरती अवलंबून आहे. ओके. झिंक ॲटम मोर इझिली रिलीजेस इलेक्ट्रॉन्स दॅन कॉपर ॲटम. ओके. म्हणजे त्याचा उलटा अर्थ, कॉपर कॅशन मोर इझिली एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स दॅन झिंक कॅशन Cu+2 आणि Zn+2. म्हणजे त्या नेचर, त्याचा तो साईज, प्रोटॉन्स, ते सगळे त्याच्यावरती अवलंबून आहे. IE व्हॅल्यू, आयनायझेशन एन्थाल्पी. ओके. तर नेचर, इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे हाफ सेल पोटेन्शियल डिपेंड्स ऑन नेचर प्लस कंडिशन्स. मग कंडिशन्स आम्ही फिक्स ठेवल्या आणि नेचर पण फिक्स असेल, हे दोन्ही पण जर फिक्स असेल, नाही का, हे जर फिक्स असेल म्हणजे नेचर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, गॅस इन्वॉल्ड असेल तर प्रेशर, म्हणजे नेचर अँड कंडिशन जे फिक्स असेल, तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट हाफ सेल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल फिक्स असणार, काहीतरी एक व्हॅल्यू असणार, कॉन्स्टंट असणार. फिक्स म्हणजे कॉन्स्टंट असणार. याचा अर्थ त्या हाफ सेलमध्ये हाफ सेल पोटेन्शियल डेव्हलप होतात. जसं एक रिप्रेझेंटेटिव्ह काढतो की वेन कपल्ड विथ कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेलमध्ये असा डेव्हलप झालेला आहे. आपण असं काढतो बघा, असं लिहिलेलं आहे बघा. हे पूर्वी बघितलं आहे म्हणून एक्सप्लेन करताना लिहिलं आहे बारीक, असं रिप्रेझेंट करतो आपण. नेमकं दुसऱ्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर, त्याची मॅग्निट्यूड रिप्रेझेंटेटिव्ह इथं 4 असेल, तिकडं 3 असेल, 5 असेल, काहीतरी असेल, वेगळे असणार. नेचर अपोजिट असणार. म्हणजे इन ईच हाफ सेल इलेक्ट्रिकल डबल लेअर
म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. आणि तो मग दुसऱ्या हाफ सेलमध्ये जो इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो नाही का, द डिफरन्स इन द इलेक्ट्रिकल डबल लेयर्स ऑफ टू हाफ सेल्स गिव्स राईज टू EMF ऑफ द सेल, EMF ऑफ द सेल, एंटायर सेल. आणि त्यामुळे मग सेलचा EMF काढायची मेथड आम्ही शिकलो. अर्लियर लेक्चरमध्ये बघितलं, आज पण थोडं धावतं बघितलं. सेलचं EMF काढता आलं आणि मग 10 हाफ सेल जरी विचारात भरपूर आहेत, पण अगदी 10 जरी घेतले तर त्याच्यापासून सेल्स पॉसिबल कितीतरी आहेत, मग प्रत्येकाचा सेपरेट काढता येतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग फक्त टेम्परेचर जरी फॅक्टर बदलला, समजा 298च्या ऐवजी काहीतरी 31 केल्विन घेतलं, तर परत कारण का त्या हाफ सेलमधले जे इक्विलिब्रियम असतात, जसं समजा झिंक हाफ सेल असेल, लक्ष द्या, समजून घ्यायची गोष्ट आहे, काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता झिंकचं Zn+2 हा इन ईच हाफ सेल देर इज अन इक्विलिब्रियम. आता हे फॉरवर्ड आहे ते एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, इलेक्ट्रॉन रिलीज होतात म्हणजे एंडोथर्मिक आहे. याचा अर्थ रिव्हर्स आहे ते एक्झोथर्मिक आहे, इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात ना इथं. झिंक ॲटमचे झिंक कॅशन म्हणजे फॉरवर्ड एंडोथर्मिक आहे, एनर्जी द्यायला लागेल. याचा अर्थ रिव्हर्स एक्झोथर्मिक आहे. याचा अर्थ टेम्परेचर चेंज केलं तर इक्विलिब्रियम शिफ्ट होणार. टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर जिकडं सप्लाय करायला लागतात त्या साईडला फेवरेबल, टेम्परेचर वाढवलं म्हणजे इथं फेवरेबल फॉरवर्ड होणार. म्हणजे ह्या नवीन कंडिशनमध्ये इक्विलिब्रियम बदलला, इक्विलिब्रियम फॉरवर्डला शिफ्ट झाला, एका हाफ सेलचाच इक्विलिब्रियम फॉरवर्डला शिफ्ट झाला म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर बदलला. इलेक्ट्रिकल डबल लेअर बदलला म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल मॅग्निट्यूड व्हॅल्यू विल चेंज. तर ती टेम्परेचरवरती पण अवलंबून आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती पण अवलंबून आहे. तुम्ही एक झिंक हाफ सेलचं फक्त फोकस करा. झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट आपण नॉर्मली स्टँडर्ड कंडिशन 1 मोलार घेतो. समजा त्याच्याऐवजी तो झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट 1.5 मोलार घेतलं समजा. आता 1.5 मोलार घेतोय म्हणजे तुम्ही याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत आहे. याचा अर्थ तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम 11वीचं टॉपिक पक्का पाहिजे आता इथं, हे काय बोलतो हे कळण्यासाठी. मग आता करायचं पटकन जाऊन विचारायचं, असं असतं ते. MCQ टाईपची, मग ती नीट असो, MST CET असो, JEE, त्या टाईपची एक्झाम का आली, सिलेबस तोच आहे, त्यातले बारकावे समजून घ्यायची सवय लागण्यासाठी. म्हणून रुटीन अभ्यासामध्येच त्या लेवलच्या जवळ जायचं असतं आणि नंतर एक्स्ट्रा प्रॅक्टिस घ्यायची असते. हे बोर्ड आणि ते नीट असं वेगळं काही नसतं, तेच बारकाव्यात जाऊन मग तेच मिक्स होऊन, म्हणून एक्स्ट्रा प्रॅक्टिसवर ते ठीक आहे. त्या अर्थाने तो थोडा फरक आहे. ओके, नाही तर माझ्या नीट लेवलचा अभ्यास झाला पण बोर्डचं राहिलं असं म्हणतात ते. मुलांना काही मला टिंगल करायचे नाही, पण ते त्यांचा गैरसमज आहे कुठंतरी, असं नसतंच ते. ओके, आणि बोर्डची पण MCQ लेवलचा अभ्यास करणाऱ्यांना बोर्डची एक्झाम सोपी जाते, कारण क्वेश्चनच्या पॅटर्न आता निबंधासारखं राहिलं नाही आहे. मी मुद्दाम सांगतो आहे व्हिडिओ लेक्चरमधून सुद्धा, ऐकणाऱ्यांना माहिती पाहिजे, कळलं पाहिजे. तर कॉन्सन्ट्रेशन आपलं स्टँडर्ड ठरलं, पण समजा स्टँडर्ड नसेल, 1 मोलारच्या ऐवजी 1.5 मोलार घेतलं तर झिंक हाफ सेल एक एक्झाम्पल म्हणून घेतो आहे, कॉपर हाफ सेल, मॅग्नेशियम हाफ सेल कुठलाही, तर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलारच्या ऐवजी 1.5 मोलार घेतलं कॉन्सन्ट्रेशन, तर केमिकल इक्विलिब्रियमचा अभ्यास करा म्हणजे इक्विलिब्रियम विल गेट शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजेच इलेक्ट्रिकल डबल लेअरचा मॅग्निट्यूड म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल विल चेंज. मग परत त्या नवीन इलेक्ट्रोड पोटेन्शियलसाठी तो आणि दुसरा हाफ सेल झाला. मग कॉन्सन्ट्रेशन फक्त एकाच हाफ सेलमध्ये बदललं किंवा दोन्ही हाफ सेलमध्ये बदललं, जे काही चेंज केले, इलेक्ट्रिकल डबल लेअरचे मॅग्निट्यूड बदलणार, इलेक्ट्रोड पोटेन्शियल विल चेंज म्हणजे EMF ऑफ द एंटायर सेल विल चेंज. पुन्हा काढता येतं ना बाय पोटेन्शियोमेट्री मेथड. मग असं किती वेळा करत बसायचं, करता येतं. मग या सगळ्यावरून आमच्या काय लक्षात आलं की EMF ऑफ द सेल वी कॅन फाइंड. 10 हाफ सेल असतील तर त्याच्यापासून जेवढे सेल्स पॉसिबल आहेत, ओके, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला 10C2, तेवढे सगळे सेलचं सेपरेट पोटेन्शियोमेट्री मेथडनी EMF काढता येतं. फक्त टेम्परेचर बदललं आणि पुन्हा त्याच 10 हाफ सेलपासून बनणारे सेलचे परत EMF वेगळे असणार, कारण टेम्परेचर बदलल्यामुळं प्रत्येक हाफ सेलमध्ये इक्विलिब्रियम एक्झोथर्मिक, फॉरवर्ड एंडोथर्मिक आहे, रिव्हर्स एक्झोथर्मिक आहे, त्याप्रमाणे इक्विलिब्रियम शिफ्ट होणार दोन्ही हाफ सेलमध्ये, त्याप्रमाणे त्यांचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल, इलेक्ट्रिकल डबल लेअरची मॅग्निट्यूड चेंज होणार. ओके, आता त्या स्पेसिफिक केसमध्ये मग कमी होणार का जास्त होणार हे बघावं लागेल, पण निदान आता या स्टेजला चेंज होणार.
म्हणजे ई एम एफ बदलणार. मग पुन्हा त्या टेम्परेचरला पुन्हा युझिंग पोटेन्शियोमेट्री यू कॅन फाइंड द ई एम एफ ऑफ द सेल. आणि आत्ताच बोललो जसं कॉन्सन्ट्रेशन एक्झाम्पल घेतलं 1.5, कुठलंही घेऊ शकता. नॉर्मली आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये करतो, पण समजा कॉन्सन्ट्रेशन बदललं, एका हाफ सेलमध्येच बदललं, दोन्हीमध्ये बदललं, 10च्या 10 हाफ सेलमध्ये बदललं, तर तेवढे जे कॉम्बिनेशन आहेत त्या सगळ्यांचे ई एम एफ ऑफ द सेल, कारण त्या हाफ सेलचं हाफ सेल पोटेन्शियल बदलणार, इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू बदलणार. मग पुन्हा या मेथडनी परत प्रत्येकाचं ई एम एफ ऑफ द सेल बाय पोटेन्शियोमेट्री मेथड काढता येतं. पण असं किती वेळा करणार. मग आमच्या लक्षात आलं की याच्यावरती उपाय आहे. काय लक्षात आलं, तर त्याच्या आधी आम्ही शिकलो आहे की इन एव्हरी हाफ सेल देर इज इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड, म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. तो इलेक्ट्रोड पोटेन्शियल जर त्या हाफ सेलचा आम्हाला काढता आला, ओके, इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे समजून घ्यायची गोष्ट आहे बरं का, ऐकायची आणि विचार करायची गोष्ट आहे. आणि मग याचा समजलेल्यावरून मग जे काही आपण त्याच्या पुढे शिकणार आहोत, MCQ सोडवणार आहोत, त्याचा उपयोग होतो. ही जी चर्चा चालू आहे ही कुठं अशी लिहायची नाही आहे, ही कळलेली असली पाहिजे, म्हणून ही चर्चा आहे. मग ती ऐका, पुन्हा ऐका, शंका विचारा. ओके, म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल, म्हणजेच सुरुवातीची भाषा जी वापरली होती ती इथं लिहितो मी, मॅग्निट्यूड ऑफ, नाही का, इथं वरती लिहितो इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हे नॉर्मली आपण जास्त वापरतो. म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच काय बरं, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर. ऐकायचं बरं का, ऐकत लक्ष असावं म्हणून लिहितो आहे मी बारीक बारीक अक्षरात. ते जर आम्ही कॅल्क्युलेट करू शकलो, ते आम्ही माहिती करून घेऊ शकलो, ते जर आम्हाला माहिती करता आलं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ द हाफ सेल म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर, इफ दॅट व्हॅल्यू इफ इट बिकम्स पॉसिबल फॉर अस टू फाइंड आउट और कॅल्क्युलेट, तर हे जे मी आत्ता म्हणालो की अगदी 10 हाफ सेलचे पासून बनणारे एवढे सेल्स, किंवा एका सेल किंवा दोन्ही सेलमध्ये टेम्परेचर किंवा कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर पुन्हा तेवढे सगळ्या सेलचे बनवून एक्सपेरिमेंट करायचे, ते कमी होईल आम्हाला. आणि मग मॅथमॅटिकली पटपट करता येईल, म्हणजे त्याचे कसं करता येईल ते लक्षात येणार आहे, पुढं आहे. पण मुद्दा काय आहे, नाही तर आम्हाला एवढं तरी कळलेलं आहे की इन द ई एम एफ ऑफ द सेल इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ ईच हाफ सेल हॅज द कॉन्ट्रीब्युशन. त्या सेलच्या ई एम एफमध्ये 2 हाफ सेल्स, त्या हाफ सेलमध्ये जो इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो, ठीक आहे, एकामध्ये या नेचरचा असेल म्हणजे रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह, तर ऑफकोर्स दुसऱ्यामध्ये नेचर उलटा असणार. पण इलेक्ट्रिकल डबल लेअर दोन्हीमध्ये पण आहे, मॅग्निट्यूडमध्ये पण फरक आहे. आणि मग त्याच्यामुळे जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो, मग इलेक्ट्रिकल डबल लेअर म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट हाफ सेल, तेच जर आम्ही काढू शकलो, याचा सेपरेट आणि कोणाचा, समजा फॉर एक्झाम्पल आपण 10 हाफ सेल्स म्हणालो, भरपूर असतात, प्रत्येकाचा हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे प्रत्येकाचा सेपरेट सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढू शकलो आपण, तर सेलचं ई एम एफ जेवढे पॉसिबल सेल्स आहेत तेवढे सगळ्यांचे सेलचे ई एम एफ मॅथमॅटिकलीच काढता येईल आपल्याला. पण मुद्दा महत्त्वाचा काय आहे की इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड इन ईच हाफ सेल वेन बोथ आर कपल्ड. फॉर एक्झाम्पल आपण नेहमी घेतो एक्झाम्पल झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, नाही का, तर इकडेही इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो, इकडेही होतो, नाही का. झिंक हाफ सेलमध्ये या नेचरचा असेल, रॉड इलेक्ट्रॉन रिच निगेटिव्ह म्हणजे सोल्युशन पॉझिटिव्ह, कॉपर हाफ सेलमध्ये रॉडवरती इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी म्हणजे पॉझिटिव्ह, सोल्युशन निगेटिव्ह. असं जरी असलं तरी प्रत्येकाचं सेपरेट हाफ सेल पोटेन्शियल, पण इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड, देर इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप्ड प्रोड्यूस्ड, हे जरी असलं आणि ते आम्हाला सेपरेट काढायचं आहे, पण सेपरेट काढता येत नाही ना. का बरं, हे दोन्ही इलेक्ट्रिकल इथं या पद्धतीचा म्हणजे नेचर आणि मॅग्निट्यूड दोन्ही, इकडं हा इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो, इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड इन बोथ द हाफ सेल्स, बट द टू थिंग्स ऑल्दो दे आर सेपरेट, दोन्ही तयार होतात, डेव्हलप होतात, इलेक्ट्रोड पोटेन्शियल इन बोथ द हाफ सेल्स, बट दे टेक प्लेस सायमल्टेनियसली.
म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप झाला आहे आणि नंतर मग हात जोडला असं होत नाही. हे जॉईन केल्या केल्या दोन्हीमध्ये सायमल्टेनियसली सेपरेटली तयार होतात अँड देअरफॉर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यामुळं हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच एका सेपरेट हाफ सेलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल टू कॅल्क्युलेट एक्सपेरिमेंटली डायरेक्टली इट इज नॉट पॉसिबल. तसं जर शक्य झालं काय करून काहीतरी आयडिया, तर आमचं बरंचसं जे आत्ता मी म्हणालो की असं चेंज झालं तर एवढ्या पॉसिबिलिटीज, प्रत्येक वेळेला जो पोटेन्शिओमेट्री वापरायला लागतो तो प्रत्येक वेळेला नाही लागणार. म्हणून एक आयडिया आपल्या डोक्यामध्ये आली, त्यातून रेफरन्स इलेक्ट्रोड ही कन्सेप्ट, आणि त्यातून पहिला रेफरन्स इलेक्ट्रोड स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड लिहिणार आहे. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला कॅपिटल लिहायचं असतं बरं का, SHE शी म्हटलं तर माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण SHE म्हणतात, SHE रेफरन्स इलेक्ट्रोड, द कन्सेप्ट ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड अँड प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE, ती कन्सेप्ट डोक्यात आली आणि त्याची मांडणी झाली. तर ते सांगण्यासाठी थोडं हे लेट मी रिमूव्ह दिस सो दॅट इट बिकम्स इझी फॉर मी टू एक्सप्लेन फर्दर. येस, तर आत्ताच आपण चर्चा केली की हे काय अजून सांगितलेलं नाही आहे. ओके, सस्पेन्स सुरुवात इथून केली जे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आमच्या लक्षात आलं की जसं एनी टू हाफ सेल्स वेन दे आर जॉईंट एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. आता मी असं पटपट बोलतो कारण ते आपण पूर्वी बघितलेलं आहे. इट मेक्स अ सेलचा EMF पोटेन्शिओमेट्री मेथडने काढू शकतो. पण आमच्या आता लक्षात आलं की एनी टू हाफ सेल्स म्हटल्यानंतर त्यातल्या इन बोथ द हाफ सेल पोटेन्शियल इज डेव्हलप्ड, म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. आणि मग तो समजा एका हाफ सेलमध्ये असं काहीतरी इलेक्ट्रोड पोटेन्शियल, इलेक्ट्रिकल डबल लेअर म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप झाला, तर दुसऱ्या हाफ सेलमध्ये मॅग्निट्यूड पण त्याचा नेचर, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि नेचर अपोजिट ते लक्षात आलेलं आहे आपल्या. मग तो त्या हाफ सेलमध्ये जो इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप होईल विच विल डिपेंड ऑन नेचर फिक्स असेल, पुन्हा सांगतो, टेम्परेचर नाही का, कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर जर गॅस इन्व्हॉल्ड असेल तर हे फिक्स असेल. म्हणजे स्टँडर्ड असेल तरी ते फिक्स आहे ना, किंवा वेगळ्या कंडिशन आहेत पण ते फिक्स आहेत. तर नेचर, टेम्परेचर, मग इनिशियली अभ्यास करताना आपण स्टँडर्ड कंडिशनच ठेवणार आहोत, म्हणजे 298 केल्विन नाही का, 1 ॲटमॉस्फिअर, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, ठीक आहे. आणि नेचर म्हणजे तो हाफ सेल फिक्स झाला, समजा कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेल, कुठला तरी सिल्वर हाफ सेल, कुठला तरी एक. नेचर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन आणि गॅस इन्व्हॉल्ड असेल तर प्रेशर, हे जर फिक्स असेल तर त्या हाफ सेलमधला हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल फिक्स, एवढं आम्हाला कळलेलं आहे. मग कुठलेही 2 हाफ सेल घेतले तर तिथं फक्त स्टँडर्ड कंडिशनमध्ये सध्या सुरुवात करतो आहे म्हणून नेचर बदलला, त्यामुळं त्या हाफ सेलचं हे फिक्स झालं ना, तर त्या हाफ सेलचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू फिक्स झाली. अँड वॉट एव्हर EMF वी गेट बाय पोटेन्शिओमेट्री मेथड, तो इट इज द, सध्या अजून त्याच्यामध्ये एक बारकावा असतो पण तो पुढं चर्चेत येईल 2-3 लेक्चरमध्ये. सध्या आपण एवढं म्हणूया की इट इज दी EMF ऑफ द सेल, इट इज दी डिफरन्स इन दी इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स ऑफ टू हाफ सेल्स एवढं म्हणूया. मग सेपरेट त्या हाफ सेलचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता आलं तर बरं होईल. त्या हाफ सेलचा हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल एक्सपेरिमेंटली काढता आलं तर बरं होईल. बट इट इज नॉट पॉसिबल, कारण हाफ सेल पोटेन्शियल इज डेव्हलप्ड, बट इट इज डेव्हलप्ड वेन इट इज कपल्ड विथ अनदर हाफ सेल. मी पुन्हा सेंटेन्स वापरलेलं आहे, द 2 थिंग्स आर सेपरेट बट टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणून मग आम्ही काय केलं की आमची थिअरी वगैरे सगळं डोक्यात घेऊन आम्ही असा एक हाफ सेल डेव्हलप केला किंवा डिझाईन केला. ओके, हायड्रोजन हाफ सेल म्हणतो मी त्याला, हाफ सेल, अँड दॅट टू अंडर स्टँडर्ड कंडिशन्स. आता बघा म्हणजे काय आहे, जसं आपला झिंक रॉड डिपडिंग सोल्युशन ऑफ झिंक आयन्स नाही का, आपण लिहायचं असं झिंक रॉड झिंक सल्फेट म्हणजे झिंक आयन्सचं सोल्युशन
झिंक आयनचं सोल्युशन Zn+2 आणि त्याच्यामध्ये झिंक रॉड. तसं हा हायड्रोजन गॅस बघा इथं मी आता डायग्रामच काढलेली. हायड्रोजन गॅस म्हणजे H2 इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ H+ आयन्स. हा पण एक हाफ सेलसारखं काम करतो. सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ सेल्स पार्ट पुढं बघायचं आहे. आता H2 तर गॅस आहे. झिंक कॉपर हे तर सॉलिड रॉड असतात ना, रॉड प्लेट वायर गॅस आहे. मग आम्ही काय केलं बघा, पण बेसिकली तो काय काम करणार आहे, लाईक इन केस ऑफ झिंक हाफ सेल, झिंक रॉड इज इमर्स्ड इन सोल्युशन ऑफ Zn+2 आयन्स. मग त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप होतो आणि असं दुसऱ्या पण हाफ सेलमध्ये डेव्हलप होतो. अँड वेन दे आर जॉईंट, मग दोन्हीमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतात, म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते सगळं आतापर्यंत पुन्हा रिपीट झालेलं आहे. तर आम्ही एक म्हणजे केमिस्ट्रीच्या माणसांनी एक हाफ सेल असा डिझाईन केला. तो हाच काय केला कळेल, हे हायड्रोजन इलेक्ट्रोड देऊ. पण साध्या भाषेत पहिल्यांदा जसं झिंक इलेक्ट्रोड म्हणजे काय, झिंक हाफ सेल, झिंक रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ Zn+2 आयन्स, तर त्याला झिंक इलेक्ट्रोड म्हणायची पद्धत आहे. झिंक हाफ सेल. सिल्वर इलेक्ट्रोड म्हणजे सिल्वर वायर और सिल्वर रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री सिल्वर आयन्स Ag+ आयन्स. तर तसं झिंक इलेक्ट्रोड किंवा झिंक हाफ सेल. तर H2 गॅस इज पास थ्रू सोल्युशन ऑफ फ्री H+ आयन्स. मग ते कसं करायचं, नॉर्मली हा झिंक रॉड सिल्वर रॉड असतो, हा रॉड नसतो, हा गॅस आहे. तर त्याच्यासाठी केलेली अरेंजमेंट आहे, बाकी काही नाही आहे. तर बिकर आहे. ओके, पुन्हा इथं रफ दाखवतो. इथं 1 मोलार HCl, दुसरं पण फ्री H+ आयन्स देणारे दुसरे कोणी वापरू शकतो. अरेंज करताना स्टँडर्ड कंडिशनमध्ये काय वापरलं तेच पहिल्यांदा शिकूया. HCl म्हणजेच त्याच्यातून फ्री H+ आयन्स मिळणार. ओके, ते इथं आहेत. आणि गॅस जार म्हणतात त्याला, असं तो असा बेल शेप असतो नाही का, घंटी म्हणतो आपण. हे जरा बाटलीसारखं दिसायला लागलं, ठीक आहे असू दे. आणि याला इकडं आउटलेट आहेत, कळेल कशासाठी आहेत. इकडून प्लॅटिनमची वायर. आता प्लॅटिनमची वायरला एअर आणि काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ग्लासने सील केलेलं असतं. त्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आहेत त्या छोट्या त्या थोड्या. प्लॅटिनम वायर आहे आणि खाली प्लॅटिनम वायरला म्हणजे त्या ग्लास बाजूला जो ग्लासचं कवरिंग आहे ते एक स्ट्रक्चर शिकण्याचा भाग आहे. पहिला कन्सेप्टवरती भर देऊया. त्याच्या खाली एक प्लेट जोडलेली आहे. ती प्लेट पण प्लॅटिनम प्लेट म्हणलं म्हणजे काय, ती ॲक्च्युली प्लॅटिनमचीच प्लेट असते. पण त्या प्लॅटिनमच्या प्लेटवरती आपण जसं रेडॉक्स लावतो तसं PtCl4 याचा लेअर लावलेला असतो ऑन द प्लेट ऑफ द प्लॅटिनम. PtCl4 म्हणजे काय होतं, त्याच्यावरती H2 गॅस हायड्रोजन गॅस इट गेट्स ॲडसॉर्ब्ड बघा, ॲबसॉर्ब म्हणत नाही मी, ॲडसॉर्ब्ड त्याच्यावरती. आणि मग प्लॅटिनम प्लेटवरती हायड्रोजन गॅस ॲडसॉर्ब होतो ना. मी इथे लिहितो बघा आता. H2 गॅस गेट ॲडसॉर्ब्ड ADSORBED ॲडसॉर्ब ऑन द सरफेस लावून राहिला. आणि इथून H2 गॅस पास केला, इथं भरपूर सॅच्युरेट झाला सगळीकडे. आणि सॅच्युरेशन झाल्यानंतर एक्स्ट्रा आहे तो इथून निघून जाईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 गॅस इथं फिक्स राहील. जर प्रेशर, याचं प्रेशर 1 atmosphere ठेवलेलं असतं. 1 atmosphere. ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल टू 1 atmosphere. मग 1 atmosphere प्रेशर, टेम्परेचर 298 केल्विन. ओके, 1 atmospheric प्रेशर H2 गॅसचं, टेम्परेचर ओव्हरऑल 298 केल्विन. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl 1 मोलार H+ आयन्स म्हणजे थ्रू HCl. ओके, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तो एक हायड्रोजन हाफ सेल झाला ना, जसं झिंक हाफ सेल मग तसा हायड्रोजन हाफ सेल झाला. म्हणजे हायड्रोजन इथे ॲडसॉर्ब झाला, म्हणजे ॲज इफ इट वर्क्स ॲज प्लेट. जसं झिंक रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक आयन्स, तसं हायड्रोजनची प्लेट आणि बाजूला HClमधले फ्री H+ आयन्स. म्हणजेच तो H2 गॅस ॲडसॉर्ब झालेला, त्याची इन कॉन्टॅक्ट विथ फ्री H+ आयन्स HClमधले, त्याची H+मध्ये जाण्याची आणि सोल्युशनमधले H+ बाय एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स H2 ॲडसॉर्ब होण्याची अशी टेंडन्सी आहे. म्हणजे हा इक्विलिब्रियम डेव्हलप झाला. मग हे बॅलन्स करण्यासाठी इथं 1 हाफ करतो. ओके, म्हणजे हा इक्विलिब्रियम डेव्हलप झाला. जसा झिंक हाफ सेलमध्ये इक्विलिब्रियम आपण लिहित होतो. म्हणून एक झिंक कॉपर नेहमीचे सोपे 2 रेफरन्सला सारखे ठेवायचे, ओळखीचे, पुन्हा चर्चेत येतात, समजून घ्यायला बरं पडतं नाही का. येस, मग हे सुरुवातीला सांगितलं होतं बघा कसा इक्विलिब्रियम, म्हणजे इक्विलिब्रियम डेव्हलप झाला. मग टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन इफ इट इज फिक्स, तर इक्विलिब्रियम फिक्स असणार त्याचं. आणि नेचर हायड्रोजन हाफ सेल फिक्स,
म्हणजे याचा अर्थ नेचर, पुन्हा सगळं लिहित नाही मी आता, नाही का. नेचर, कॉन्सन्ट्रेशन, HClचं H+, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, टेम्परेचर 298 केल्विन, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. मीन्स नेचर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर हे सगळे फिक्स आहेत. म्हणजे नेचर फिक्स आहे, टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन फिक्स आहे. याचा अर्थ याचा इक्विलिब्रियम कुठेतरी फिक्स असणार. मीन्स वॉट एव्हर हाफ सेल पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल फिक्स राहणार, म्हणजे कॉन्स्टंट असणार. जेव्हा फिक्स, आणि मग फिक्स आहे म्हणजे त्याने स्टँडर्डच ठेवायचे ठरवलेलं सुरुवातीला. स्टँडर्ड कंडिशन्स म्हणजे टेम्परेचर 298 केल्विन, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, HCl सोल्युशन 1 मोलार आणि नेचर फिक्स. याचा अर्थ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, मग त्याला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतात. अजून मी स्टँडर्ड वर्ड वापरायला सुरुवात केलेली नाही. तो स्टँडर्ड कंडिशनमधला हे फिक्स आहे म्हटल्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू फिक्स असणार याची, या हाफ सेलची. ओके. बट वेन हायड्रोजन गॅस अंडर दीज कंडिशन्स, वेन हायड्रोजन गॅस इज पास थ्रू, म्हणजे तो पास झाला, मग इथं सॅच्युरेट झाला, हे समजून घ्यायची गोष्ट आहे. हे कुठं पाठ करून लिहायचं आहे तसं वगैरे असं नाही आहे. हां, बोर्डला डायग्राम वगैरे काढायला लागते वगैरे, ते ठीक आहे, पण ते काही फार विशेष नाही आहे. पण बाकीची जी चर्चा करतो ती समजून घ्यायची गोष्ट आहे. ते MCQsला, न्यूमेरिकल्सला किंवा जे थोडक्यात लिहायचं असतं, आणि तसे क्वेश्चन फार असतात आता थिअरी टाईप लिहिण्याचे. MCQला मॅच होणारे असे शॉर्ट ॲन्सर्सचे क्वेश्चन जास्त असतात बोर्डला सुद्धा, लक्षात घ्या. तर कुठल्याही हाफ सेलला जे लागू आहे ते याला पण लागू आहे. नेचर, जर हायड्रोजन गॅसेस पास थ्रू H+, या कंडिशनमध्ये गॅस असल्यामुळे एवढं सगळं करायला लागलं. तो बेल शेप ग्लासचा जो जार आहे ते इथून गॅस पास केला तर तो खाली येईल. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे म्हणजे खाली येणार, इकडं तो सॉल्युबल होणार. आणि जर तरी पण पास करत राहतो, त्यामुळे एक्स्ट्रा आहे तो इथून निघून जाणार. त्यामुळे इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 गॅस इथं फिक्स आहे आणि टेम्परेचर पण फिक्स आहे. तर इकडं प्लॅटिनम प्लेटवरती हायड्रोजन गॅस ॲडसॉर्ब झालेत, म्हणजे हायड्रोजन गॅस ॲज इफ इट वर्क्स ॲज इफ इट इज अ प्लेट असं वर्क करणार, जसा झिंक रॉड, कॉपर प्लेट वगैरे. ओके. आणि तो H2 ॲडसॉर्ब झालेला आणि बाजूला H+ आहे, त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे. आणि मग हाच काय घेतला एवढं सगळं किचकट डायग्रॅम, नाही का, इतर सगळे सोपे असतात. तर अंडर दीज कंडिशन्स तो जो H2 गॅस ॲडसॉर्ब होतो आणि H+ आयन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये, या कंडिशनमध्ये त्याची व्हेरी स्लाईट फॉरवर्ड, इट गोज स्लाइटली फॉरवर्ड अँड इक्विलिब्रियम इज डेव्हलप्ड. तो एवढा स्लाईट आहे फॉरवर्ड आणि इक्विलिब्रियम येतो की तिथलं जो डेव्हलप होणारा इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, म्हणजेच हाफ सेल पोटेन्शियल, इज व्हेरी निग्लिजिबल. इतर कुठल्याही हाफ सेलच्या तुलनेमध्ये हा हाफ सेल असा अरेंज केला अंडर स्टँडर्ड कंडिशन्स, तर त्यावेळेला जो इक्विलिब्रियम येतो, हायड्रोजन स्लाइटली गोज इन फॉरवर्ड डिरेक्शन अँड इक्विलिब्रियम इज डेव्हलप्ड. इट इज सच अ निग्लिजिबल. तर मग जो अगदी निग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर हाफ सेल, त्याची व्हॅल्यू आम्ही 0 फिक्स केली. म्हणजे ती 0 नाही आहे, काहीतरी आहे, पण त्याला 0 फिक्स केली. म्हणजेच अंडर स्टँडर्ड कंडिशन्स, मी शॉर्टमध्ये लिहितो, स्टँडर्ड कंडिशन्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता काही गोष्टी अजून पुढं व्हायच्या असतात, तर त्याला ते इलेक्ट्रोड पोटेन्शियलला ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल अशी बारकावे येणार आहेत. मी मुद्दाम सांगतो, एकाच वेळेला सगळ्या गोष्टी मिक्स नको करायला, एक गोष्ट करूया. मग लक्षात सांगणार की हे शिकलो आहे आपण, तर आता मागची गोष्ट ती वापरताना हे ॲड करून वापरायचं. ओके. येस, आत्ताच्या स्टेजला जे सांगतो ते त्याप्रमाणे ते बरोबर आहे. अंडर स्टँडर्ड कंडिशन्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ, हा मग स्टँडर्ड कंडिशनमध्ये हा हायड्रोजन इलेक्ट्रोड बनवला म्हणून स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा शॉर्ट फॉर्म त्याला वापरतात SHE, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ SHE इज आर्बिट्ररली फिक्स टू 0 वोल्ट, म्हणजे 0.0 वोल्ट. बघा काय म्हणलं आहे, वर्ड काय वापरला, आर्बिट्ररली फिक्स्ड, किंवा मग साध्या भाषेत कधी कधी म्हणताना फिक्स टू 0, आर्बिट्ररली फिक्स टू 0, म्हणजे त्याची 0 फिक्स केली आम्ही व्हॅल्यू. मग एका हाफ सेलची या कंडिशनमध्ये जी काय इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल ते फिक्स केलं. म्हणजे तुम्हाला एनॉलॉजी म्हणून गंमत सांगतो. समजा आजचं माझं वजन, मी वजन काढून उभं राहिलो आणि तिथं ते सगळे इलेक्ट्रॉनिक असतात त्याला 0 केलं, म्हणजे माझं वजन 0 झालं का नाही. मग असं तसं काय केलं मी, तर जेव्हा मग मी परत 8 दिवसांनी येईल, दर 8 दिवसांनी चेक करणार किंवा 15 दिवसांनी,
तिकडे काय येणार +1, पुढच्या 15 दिवसानंतर -0.5. म्हणजे काय, या 15 दिवसात बाबा तुमचं 1 किलोनी वाढलं +1, पुढच्या 15 दिवसानंतर 0 केलेलं त्याच्या तुलनेत अर्धा किलो कमी झालं -0.5. म्हणजे काय की मला इथून पुढं वाढणार आहे का कमी होणार आहे आणि किती दिवसात किती वाढणार आहे किती कमी होणार आहे हे चेक करायचं असेल तर आत्ताचं जे आहे, समजा माझं 62 आहे kg, त्याला 0 म्हणूया. म्हणजे आम्हाला फक्त आत्ता इथून पुढं वाढणार का कमी होणार हे लक्ष ठेवायचं आहे. तर ते टेअर म्हणतात, ते इलेक्ट्रॉनिक मशीनवर 0 करता येतं. तर वजन माझं 0 नाही आहे, इट इज फिक्स टू 0 आत्ताचं जे आहे ते. तसं अंडर स्टँडर्ड कंडिशन्स हा हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे SHE, त्याच्यामध्ये हा इक्विलिब्रियम डेव्हलप होतो. तर मी सांगितलं की स्लाईट फॉरवर्ड जाऊन त्याचा इक्विलिब्रियम येतो आणि तो जो स्लाईट फॉरवर्ड एवढा स्लाईट आहे म्हणजे सम पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज डेव्हलप्ड असं थिअरीत म्हणतात. तर त्याची ती व्हॅल्यू इट इज फिक्स टू 0. काय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू, हाफ सेल पोटेन्शियल व्हॅल्यू, तिथला जो इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो ती व्हॅल्यू इट इज आर्बिट्ररली फिक्स टू 0 असं म्हणतात, म्हणजेच फिक्स टू 0. तसं केल्यामुळं काय होईल थोडक्यात सांगतो. म्हणजे आता पुढच्या लेक्चरमध्ये हे एवढं पहिला कळलं की पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा उपयोग काय होतो ते कळताना परत हे थोडक्यात रिपीट होत राहतंच. ओके, तसं केल्यामुळं काय होतं त्याची धावतं तुम्हाला हिंट देतो की समजा झिंक हाफ सेल. ओके, बघा इथं थोडंसं पटकन पुसतो. येस, समजा एक्झाम्पल घेतला आपण झिंक हाफ सेल. आता झिंक हाफ सेल आणि हा SHE. आता जसं झिंक हाफ सेल कॉपर हाफ सेल तसा झिंक हाफ सेल हायड्रोजन हाफ सेल. फक्त हे स्टँडर्ड कंडिशनमध्ये करतो आहे त्यामुळं. आणि अंडर स्टँडर्ड कंडिशन्स हायड्रोजन इलेक्ट्रोड द इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज फिक्स टू 0 व्होल्ट. म्हणजे SHE म्हटलं की ते 0 व्होल्ट. ओके, हाफ सेल पोटेन्शियल आहे पण ते 0 फिक्स केलं आहे आपण, ती व्हॅल्यू आहे 0, काही नाही असं नाही, जे आहे त्याला 0 म्हटलं आहे आपण. आणि झिंक हाफ सेल आणि कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, कॉपर हाफ सेल, एनी 2 हाफ सेल्स वी कॅन जॉईन अँड फाइंड EMF ऑफ द सेल. तसं हा पण एक हाफ सेलच झाला ना, आहेच म्हणजे. आणि ज्याचा हाफ सेल पोटेन्शियल आम्ही फिक्स केलं आहे या कंडिशनमध्ये, स्टँडर्ड कंडिशनमध्ये, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 298 केल्विन, HCl 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, आणि नेचर तो स्वतः. ओके, मग झिंक हाफ सेल आणि सिल्वर हा आपला SHE, ही जी प्लॅटिनमची वायर आलेली आहे ती आपण अशी जॉईन केली, जसं झिंक आणि कॉपर जोडत होतो. आणि सॉल्ब्रिज रिप्रेझेंटेटिव्ह अशी डायग्राम काढतो, रिप्रेझेंटेटिव्ह हे सॉल्ब्रिजने जोडलं, हे वायरने जोडलं, सेल झाला. तर झिंक हाफ सेल अँड SHE वेन दे आर कपल्ड, झिंक वर्क्स ॲज ॲनोड. ते करून बघता येतं, मी आता आपल्या इथल्या डिस्कशनच्या सोयीसाठी पटकन सांगतो. इट वर्क्स ॲज ॲनोड म्हणजे हा कॅथोड. ओके, आता हे शेवटचं थोडंसं धावतं सांगतो, हे पुन्हा व्यवस्थित सांगणार नेक्स्ट लेक्चरला. मुद्दा काय आहे म्हणजे झिंक हाफ सेल अँड कॉपर हाफ सेल, झिंक हाफ सेल अँड SHE. जसं झिंक हाफ सेल कॉपर हाफ सेल 2 हाफ सेल्सचा एक सेल बनवायचो आणि ह्या पॅरललमध्ये जोडायचो, तसं झिंक हाफ सेल अँड SHE. आता झिंक हाफ सेल ॲनोड म्हणून काम करतो, याचा अर्थ हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. मग जोडताना हे कट करून याची निगेटिव्ह इथं आणि पॉझिटिव्ह इथं असं ते अरेंज करायचं पॅरललमध्ये. रिप्रेझेंटेटिव्ह X म्हणले आपण त्याला. अँड वी कॅन फाइंड द EMF ऑफ द सेल. म्हणजे पुन्हा याचा पण EMF काढू शकतो, पण याचा EMF बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री मेथड आम्ही याचा EMF काढला. पण त्यातल्या एका हाफ सेलचा अंडर स्टँडर्ड कंडिशन्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल आम्हाला माहिती आहे, वी हॅव फिक्स्ड. आणि त्यामुळे मग या हाफ सेलचं याचं फिक्स केल्यामुळं मिळणारं या हाफ सेलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दिस हाफ सेल, आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये चाललं आहे म्हणून स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दिस हाफ सेल वी कॅन कॅल्क्युलेट. मुद्दा लक्षात येतो का बघा. पुढच्या वेळेला हे अशा प्रकारचे 2-3 एक्झाम्पल्स घेतो. ओके, 2-3 एक्झाम्पल्स घेतो म्हणजे मग ही गोष्ट आणखी क्लिअर होईल. आज तुम्हाला फक्त एक हायड्रोजन हाफ सेल, नवीन गॅस इन्वॉल्ड असलेला आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये, मग कुठलाही हाफ सेल कंडिशन्स फिक्स असतील, नेचर आणि कंडिशन्स फिक्स असतील तर त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू फिक्स असते. तर ती व्हॅल्यू सिन्स दिस हे डेव्हलप केल्यानंतर या कंडिशनमध्ये फॉरवर्ड रिॲक्शन व्हेरी स्लाइटली इट गोज इन फॉरवर्ड अँड इक्विलिब्रियम इज डेव्हलप्ड. त्यामुळं याची व्हॅल्यू सगळ्या इतर हाफ सेलच्या तुलनेमध्ये इथं डेव्हलप होणारा इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हेरी निग्लिजिबल, म्हणजे नाही असं नाही, देअरफॉर इट्स व्हॅल्यू म्हणजे 0च्या जवळ, देअरफॉर इट्स व्हॅल्यू इज फिक्स टू 0.
असं केल्यामुळं काय होईल की EMF ऑफ द सेल हा SHE आणि झिंक हाफ सेल, एक एक्झाम्पल घेतलं, उद्या SHE आणि दुसरा कुठलाही हाफ सेल. ओके, एक सेल झाला की वी कॅन फाइंड EMF ऑफ द सेल बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री. मग EMF ऑफ द सेल बाय युझिंग पोटेन्शियोमेट्री आपण काढला की त्यातल्या एका हाफ सेलचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आम्हाला माहिती आहे आणि ते तर व्हॅल्यू पण सोपी आहे, 0. म्हणजे काय होईल, प्रत्यक्ष करणार आपण, वी कॅन नाव कॅल्क्युलेट दी इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ अदर हाफ सेल, म्हणजे इथं झिंक हाफ सेल, उद्या आणि कुठला हाफ सेल असेल. अशा पद्धतीने बाय युझिंग दिस SHE, म्हणून याला म्हणलेलं आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. बाय युझिंग SHE, स्टँडर्ड SHE म्हणलं की त्याच्या स्टँडर्ड कंडिशन्स फिक्स झाल्या आणि नेचर H2 इन इक्विलिब्रियम विथ H+ आयन्स आणि HCl 1 मोलार, नाही का, त्यानंतर टेम्परेचर 298 केल्विन, प्रेशर ऑफ द हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फिअर, हे सगळं फिक्स झालं, म्हणजे स्टँडर्ड कंडिशन्स. मग नेचर आणि कंडिशन्स फिक्स झाले की इलेक्ट्रोड पोटेन्शियल फिक्स असतो, आम्हाला माहिती आहे, तो फिक्स असतो, त्याला आम्ही व्हॅल्यू 0 व्होल्ट देऊन टाकले. तसं केल्यामुळं नाव इट इज पॉसिबल फॉर अस टू कॅल्क्युलेट दी इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ एनी अदर हाफ सेल. हे याचा फायदा, या सर्व चर्चेचा फायदा लक्षात घ्या. ओके, तर हा एवढा ऐकल्यानंतर SHEशी रिलेटेड आपला पेज, आपले नोट्स शक्यतो आणि टेक्स्टबुक, ते त्याला रिलेटेड त्या लिमिटमध्ये वाचायचं. ओके, त्यानंतर दुसरा कॅलोमेल येणार आहे, शिकवलं हे आणि वाचत बसला तुम्ही कॅलोमेल, मग ते कळत नाही. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना असं चुकतात, म्हणून हे पण लेक्चरमध्ये सांगतो आहे मी. तर आत्ता जे सांगितलं ते ऐका, वाचा आणि पुढचे लेक्चर्स, मग पुढच्या लेक्चरमध्ये काही गोष्टी सांगितल्या की या लेक्चरमधल्या गोष्टी कळतात. असं करत करत आपण या कन्सेप्टवर कमांड मिळवतो. थँक्यू.